रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती। न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक सोहळा संपन्न। दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून व कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला। या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महिला भगिनी, बैठकीतील श्री सदस्य, राजकीय, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। हा सोहळा संपन्न होत असताना प्रथमतः महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण पार पडले। या प्रसंगी बैठकीतील श्री सदस्यांनी श्लोक बोलून या कार्यक्रमाची सुरुवात केली। तदनंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात अनेक वारकरी रामकृष्ण हरी नामाच्या जय घोषामध्ये तल्लीन होत प्रतिआळंदी पंढरपूरपर्यंत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले। यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा व भजनभूषण गजाननबुवा पाटील यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर आधारित शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला। कर्जतमधील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आणून नागरिकांकरता सोयीचे व्हावे यासाठी भव्य प्रशासकीय भवन बांधण्यात आले व त्याचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभास्थळी आगमन झाले। सभास्थळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील अनेक संस्थांना धर्मशाळेकरता देणगी स्वरूपात चेक प्रमुख व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आले। या सभेदरम्यान प्रामुख्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या कर्जतमधील संतोष दगडे व लेफ्टनंट कमांडर आर्मी युनिट स्पोर्ट शीतल गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूरमधील विविध समस्यांना संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समोर निवेदन केले। यात प्रामुख्याने पेन कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न, कोयना धरण प्रकल्पग्रस्तांची विविध मागण्या, कर्जत शहरातील वाढीव नळ पाणी पुरवठा योजना, अत्यावश्यक सोयीसुविधा, 100 बेडचे हॉस्पिटल तयार करणे, कर्जत येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तयार करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे। या सर्व समस्यांसंदर्भात व कर्जत खालापूरच्या विकासाकरता आमदार महेंद्र थोरवे यांच्या सदैव पाठीशी आहे असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मनोगतातून दिले। व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार भरतसेठ गोगावले, आमदार सदाभाऊ सरवणकर, वारकरी संप्रदायाचे दादा महाराज राणे, रामदास महाराज पाटील, हरचंद्र महाराज जाधव, रामदास महाराज सावंत, भरत महाराज देशमुख, रामचंद्र महाराज पिंगळे, काशीनाथ महाराज वाघोळे, गुरुवर्य महादेव महाराज मांडे, लक्ष्मण महाराज एरम, कृष्णा महाराज लांबे, बलिराम महाराज पवार, कैलास महाराज भोईर तसेच या सभेच्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते।